आज मी फर्स्ट टाइम गेली होती डहाणू फेस्टिवलला, पण त्याआधी सकाळी उठल्यावर तयारी केली आणि आपल्या लाडक्या बाप्पांचं दर्शन घेतलं। हे आहेत आमच्या मामाकडचे गणपती बाप्पा आणि आम्ही केलेलं डेकोरेशन। कसं आहे कमेंट मध्ये नक्की सांगा। चला आता जाऊया डहाणू फेस्टिवलला। मग ट्रेन पकडून पोहोचली डहाणू स्टेशनला। माझ्यासोबत होती माझी फ्रेंड मेघा आणि तिची बहीण। स्टेशन वरून रिक्षा पकडली आणि पोहोचलो डहाणू फेस्टिवलला। इथली एंट्रीज इतकी भारी होती आणि लक्ष वेधून घेणारी वारली पेंटिंग खूप जास्त छान दिसत होतं। इथे असे खूप सारे स्टॉल्स होते ज्यामध्ये हँडमेड वस्तू होत्या। या सर्वांमध्ये मला आवडलेली ही वारली पेंटिंग। या इयरिंग्स, नेकलेस, वारली पेंटिंगच्या बॅग्स, वारली पेंटिंग आणि त्याचबरोबर लाकडाच्या खूप साऱ्या वस्तू। सर्वच वस्तू इतक्या भारी होत्या की तिथे फक्त बघतच बसावं असं वाटत होतं। इकडे दोन स्टेज होते। एका स्टेज वरती लहान मुलांचे खेळ चालू होते तर दुसऱ्या स्टेज वरती मोठ्यांचे, आणि तिथे आपण सुद्धा पार्टिसिपेट करू शकतो। एक मात्र गोष्ट खरी आहे, माणसामध्ये कला आणि आवड असली की काहीही करू शकतो। त्याचं सुंदर उदाहरण हे आहे। किती छान बनवलेत ना डोंगर, घर आणि माणसं। मग थोड्या वेळ ती बीच वरती फिरलो, नंतर गेलो खादाडायला। इथे खाण्यासाठी खूप सारे ऑप्शन्स होते म्हणून आम्ही थोडं टेस्ट केलं। नंतर खाल्ला फालुदा आणि पुन्हा निघालो स्टॉल फिरायला आणि गेम्स बघायला। मग तुम्ही सुद्धा डहाणू फेस्टिवलला गेले होते का यावर्षी? कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि हो, आपल्या इतक्या भारी डहाणू फेस्टिवल साठी एक लाईक तर झालंच पाहिजे।